मंडळी, गेल्या 2-4 दिवसांपासून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत आहोत की वारकरी संप्रदायातली काही कीर्तनकार मंडळी, वारकरी संप्रदायातील काही महाराज मंडळी यांच्या वर्तणुकीमुळे वारकरी संप्रदायाला कलंक लागत आहे. यांच्या वागणुकीमुळे वारकरी संप्रदाय कलंकित होत आहे. ज्या संत महात्म्यांनी वारकरी संप्रदायाची पायेमुळं रुळं ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली, महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय वाढवला, त्याच वारकरी संप्रदायाचे अनुयायी असणारे जे स्वतःला कीर्तनकार म्हणून घेतात, असे कीर्तनकार सध्या वारकरी संप्रदायाला बदनाम करत आहेत. आणि लवकरच असे कीर्तनकार जर वागत राहिले तर वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातून नामनिशेष व्हायला वेळ लागणार नाही. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वारकरी संप्रदायाला या 2-4 दिवसांमध्ये कोणी बदनाम केला असेल. वारकरी संप्रदायातील काही लोकांना घुसखोर म्हणणे, वारकरी संप्रदायातील काही लोकांनी पैशाचा हिशोब न देणे, वारकरी संप्रदायातील काही लोकांनी हातामध्ये बंदूक घेऊन स्टेटस ठेवणे आणि वारकरी संप्रदायातील लोकांनी कीर्तनाचं पाकिट 40-40 हजार घेणे आणि वारकरी संप्रदायातल्या काही लोकांनी त्या ठिकाणी बाकीच्या धर्माचा द्वेष करणे, अशा बऱ्याचशा गोष्टी वारकरी संप्रदायामध्ये सध्या चालू आहेत. खरं पाहायला गेलं तर वारकरी संप्रदाय ही एक सामाजिक चळवळ आहे, ही एक भक्तीची चळवळ आहे. या वारकरी संप्रदायाला निर्माण करत असताना त्या संत महात्म्यांचा हेतू काय होता हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि सध्या वारकरी संप्रदायाची काय परिस्थिती चालू आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मंडळी, लातूर या ठिकाणी झालेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पैशाचा झालेला घोळ, कोट्यवधी लाखो रुपयाची झालेली त्या ठिकाणी फसवणूक आणि भाविकांचा त्या ठिकाणी झालेला रोष आणि त्या गैरव्यवहाराची सगळी चौकशी, याच्यावरून वारकरी संप्रदायावर शिंतोडे उडवण्याचं काम काही लोक करत आहेत. परंतु मंडळ, याच्यामध्ये चूक कोणाची? आज सगळ्या गावांमध्ये चर्चा आहे की अखंड हरिनाम सप्ताह बंद झाले पाहिजे. मंडळी, आजही असे बरेच गाव आहेत की ज्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होत नाहीत. ते सप्ताह बंद पडलेत. कशामुळे बंद पडले माहितीये तुम्हाला? सप्ताहाचा हिशोब देणारे माणसं योग्य पद्धतीने हिशोब देत नाहीत, म्हणून ते सप्ताह बंद पडलेत. आणि लातूरलाही तसंच झालं. आणि सप्ताह करणारे जे कार्यकर्ते असतात ते गावाला हिशोब देत नाहीत आणि म्हणून गावातले सप्ते बंद पडतात. अखंड हरिनाम सप्ताह बंद होतो, गावामध्ये सप्ताह होत नाही. मग मंडळी, याला जबाबदार कोण? हे जे सगळे कार्यक्रम व्हायला लागले त्याला जबाबदार कोण? आज वारकरी संप्रदायाची जी अशी दुरावस्था निर्माण झाली, याला जबाबदार कोण असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर मंडळी, याला जबाबदार वारकरी संप्रदायातले कीर्तनकारच आणि वारकरी संप्रदायाला मानणारे अनुयायीच जबाबदार आहेत. ज्यांचा वारकरी संप्रदायाशी सुतराम संबंध नाही, अशा लोकांचं वारकरी संप्रदायाचा काही देणं घेणं नाही. परंतु वारकरी संप्रदायाला जर रसातळाला पोहोचवण्याचं काम कोण करत असेल, वारकरी संप्रदायाचं नुकसान जर कोण करत असेल, तर ही वारकरी संप्रदायातली आपलीच लोक करत असतात. तर मग ती कोण आहेत? कोणत्या लोकांमुळे वारकरी संप्रदायाचं नुकसान होतंय? कोणते लोक वारकरी संप्रदाय बंद करणार आहेत आणि कोणते लोक अशा आहेत की ज्यांच्यामुळे येणाऱ्या काळात अखंड हरिनाम सप्ताह बंद होणार आहेत? ती सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी स्वतः एक कीर्तनकार असल्यामुळे, वारकरी संप्रदायाचा पाईक असल्यामुळे, गेल्या अनेक वर्षांपासून कीर्तन परंपरा करीत असल्यामुळे या गोष्टीवर बोलणं माझा अधिकार आहे. मी वारकरी संप्रदायातला असल्यामुळे मी या गोष्टी सहजपणे बोलू शकतो. त्यामुळे तुम्हाला माझी कळकळीची विनंती, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या लोकांची मी पोल खोलणार आहे की जे लोक वारकरी संप्रदायाला बदनाम करत आहेत आणि वारकरी संप्रदाय रसातळाला नेण्याचं काम करत आहेत. ही नक्की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. तुमच्या गळ्यामध्ये माळ असेल किंवा नसेल, वारकरी संप्रदायाचे असाल किंवा नसाल, तरी सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही पाहणं गरजेचं आहे. कारण ही आपली एक सामाजिक जबाबदारी आहे. समाजाचं कुठंतरी फसवणूक होते, याच्यावर आपण नक्की आळा घातला पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वारकरी संप्रदाय हा अत्यंत मोठा संप्रदाय आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याचा पाया रचला. संत तुकाराम महाराजांचे कळस झाले, संत एकनाथ महाराजांचे खांब झाले आणि नामदेव महाराजांचा प्रचार आणि प्रसार करणारे त्या ठिकाणी प्रचारक झाले. ही सगळी संत मंडळी या वारकरी संप्रदायाचे वैभव आहे. आणि या वारकरी संप्रदायातून सुरू झाली ती परंपरा कीर्तनाची. नामदेव महाराजांनी कीर्तनाची परंपरा सुरू केली आणि आजही वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाची परंपरा चालू आहे.
परंतु मंडळी, येणाऱ्या काळामध्ये अखंड हरिनाम सप्ताह बंद होणार आहे. हो, तुम्हाला खोटं वाटत असेल पण मी खरं बोलतोय. कारण असे काही लोक वागू लागलेत की त्या वागण्याचा परिणाम समाजावरती होत आहे. मग कोण वागतंय? तर कोणी नाही मंडळी, वारकरी संप्रदायातले कीर्तनकारच चुकीचं वागत आहेत. खरं पाहायला गेलं तर कीर्तनकारांना वारकरी संप्रदाय हा कळालेलाच नाही. कीर्तनकारांना संत महात्मे कळालेच नाही. कीर्तनकार फक्त बोलण्याचं काम करतात, कृतीत त्यांच्या काहीही नाही. मग त्याच्यामध्ये सगळेच कीर्तनकार आले, मी सुद्धा आलो. पण मंडळी, एक लक्षात घ्या, वारकरी संप्रदायाचं नुकसान कोण करतंय हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. 4-5 मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत आणि ते तुम्हाला ऐकावेच लागणार. त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की वारकरी संप्रदायाचं नुकसान कोण करते. तर वारकरी संप्रदायाचं सगळ्यात अगोदर नुकसान जर कोण करत असेल तर वारकरी संप्रदायात जे पैसे घेणारे कीर्तनकार आहेत. मी पैसे घेणारे कीर्तनकार म्हणतोय, लक्षात घ्या. काही लोक असे आहेत की जे कीर्तनाचे पैसे सुद्धा घेत नाहीत. त्यांच्या चरणी माझा साष्टांग प्रणिपात दंडवत, त्या महात्मे आपल्याला वंदनीय. परंतु मंडळी, असे काही कीर्तनकार आहेत की जे 40-40, 50-50 हजार रुपये एका कीर्तनाचे घेतात आणि समाजाची त्या ठिकाणी पिळवणूक करतात. आता तुम्ही म्हणताल की महाराज लोक त्यांना देतात. मला एक सांगायचं, लोकांनी जरी पैसे दिले तरी तुम्ही घेऊ नये. कारण वारकरी संप्रदायातल्या संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगाच्या गाथेमध्ये काय काय प्रमाण दिले. कीर्तनाचे पैसे घेऊ नये असं वारंवार कीर्तनाच्या संहितेमध्ये त्यांनी सांगितलंय, गाथेमध्ये सांगितलंय, अभंगामध्ये सांगितलं की कीर्तनाचे पैसे घेणारा माणूस हा नरकामध्ये जातो. कीर्तनाचे पैसे घेणारा माणूस हा कीर्तनकार कधीच होऊ शकत नाही. कीर्तनाचा पैसे घेणारा माणूस हा परमार्थ कधीच करू शकत नाही आणि ईश्वर प्राप्तीपर्यंत कधी जाऊ शकत नाही. आणि म्हणून तर एक सुंदर असा अभंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की देती घेती ते नरका जाती. म्हणजे जे पैसे देतात ते सुद्धा नरकाला जातात आणि जे पैसे घेतात ते सुद्धा नरकाला जातात. म्हणजे पैसे घेणारे लोक हे वारकरी संप्रदायाचं सध्या तरी नुकसान करत आहेत. कारण यांच्या सगळ्या पैशामुळे वारकरी संप्रदाय हा तळागाळात पोहोचवण्याऐवजी बंद होण्याच्या मार्गावर आहे. आज बघा तुम्ही, वारकरी संप्रदायाच्या मागून येऊन अनेक पंथ पुढे गेले. आता बघा तुम्ही, हरे कृष्ण नावाचा एक संप्रदाय आहे की तो वारकरी संप्रदायाच्या मागून आला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तो त्या ठिकाणी फैलावला. ब्रह्मकुमारी असेल, त्या ठिकाणी अनेक प्रकारचे पंथ आहेत की जे वारकरी संप्रदायापेक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी काम केलं. कशामुळे? तर त्यांचे जे प्रचारक आहेत ते पैसे घेत नाही. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचे जे कीर्तनकार प्रचारक आहेत त्यांनी जर पैसे घेणं नाही सोडलं तर येणाऱ्या काळात ते कार्यक्रम बंद होतील आणि येणाऱ्या काळात सप्ताह सुद्धा बंद होतील. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा मंडळी, जे अखंड हरिनाम सप्ताह करतात ते कार्यकर्ते पैशाचा हिशोब ठेवत नाहीत. गावातल्या कार्यकर्त्यांना ते विचारात घेत नाहीत. गावातल्या लोकांना पैशाचा हिशोब घेत नाहीत. त्याच्यामुळे सुद्धा गावातल्या लोकांची भावना सप्ताह करण्याची होत नाही आणि अखंड हरिनाम सप्ताहाचा हिशोब न दिल्यामुळे गावात येणाऱ्या काळात सप्ताह होणार नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही येणाऱ्या काळात सप्ताहाचा हिशोब सगळ्या गावकऱ्यांना द्यावा. आणि एक तिसरा महत्वाचा मुद्दा मंडळी, अत्यंत महत्वाचा आहे पण तुम्हाला पटणार नाही. जे लोक धर्माच्या नावाखाली वारकरी संप्रदायाचा उदो करतात ना, ती लोक संप्रदायासाठी घातक आहेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, वारकरी संप्रदाय हा कोणत्याही धर्माचा अधिकृत संप्रदाय नाही. वारकरी संप्रदाय हा विष्णुमय जगत, वैष्णवांचा धर्म, हा सगळा वैष्णव धर्म आहे. याच्यामध्ये कोणत्या धर्मामध्ये तुम्ही वारकरी संप्रदायाला बांधून ठेवू नका. वारकरी संप्रदाय हा सगळ्या जाती धर्माचा आहे. यारे लहान थोर याती भरत्या नारी नर न लगे करावा विचार कवनाशी. म्हणजे काय तर वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा माणूस येऊ शकतो. त्याचे पुरावे सुद्धा आहेत. कबीर मोमिने लतीफ मुसलमान शेना नावी जाण विष्णुदास. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये मुसलमानाची माणसं सुद्धा येऊ शकतात, जैनाचे माणसं येऊ शकतात, बौद्धाचे माणसं येऊ शकतात, ख्रिश्चनाचे येऊ शकतात, हिंदूचे येऊ शकतात. आपण त्यांना अडवू शकत नाही कारण वारकरी संप्रदाय हा सगळ्यांचा संप्रदाय आहे. पण ह्या काळामध्ये सध्या काय झालंय की वारकरी संप्रदाय फक्त हिंदूंचाच संप्रदाय आहे अशी भावना घेऊन काही लोक प्रचार करत आहेत. ही लोक सुद्धा संप्रदायासाठी घातक आहेत. मंडळी, ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. त्याच्यामुळे आपण या गोष्टी विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि वारकरी संप्रदायातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, कीर्तनकारांना तर माझी आवर्जून विनंती आहे, तुम्ही कीर्तनाचे पैसे घेणं सोडा.
वारकरी संप्रदायाचा निष्प्रभ भावनेने प्रचार करा. ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष प्रत्येक गावापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपला संप्रदाय टिकून राहील. आणि काल परवा जे लातूरला प्रकरण झालं ते अत्यंत खेदजनक आहे. एवढा मोठा कोट्यावधीचा घोडा असताना सुद्धा त्या महाराजांनी हिशोब दिला नाही, याचं फार वाईट वाटतंय. पण असू द्या मंडळी, येणारा काळ चांगला भयंकर असणार आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचे जे खरे अनुयायी आहेत त्यांनी फक्त आणि फक्त पंढरपूरच्या विठ्ठलाला भजावं आणि पंढरपूरच्या विठ्ठलासाठी आपण निष्प्रभ भावनेने सेवा करावी, हीच माझी या ठिकाणी कळकळीची विनंती आहे. जे सप्ताहाचं आयोजन करतात त्या सप्ताहाचं आयोजन करणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे, पैसे घेणारे कीर्तनकार तुमच्या गावात तुम्ही बोलावू नका. तुम्ही त्यांना बोलवता म्हणून त्यांचं मानधन वाढतं, म्हणून त्यांचे पैसे वाढतात. तुम्हाला माझी विनंती, तुम्ही निष्प्रभ भावनेने कीर्तनकार जे करतात त्यांचं तुम्ही कीर्तन आयोजित करा. आता मीही सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन सेवेचं काम करतो आणि म्हणूनच या गोष्टी बोलण्याचा मला पूर्णपणे अधिकार आहे. मी स्वतः त्या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी अत्यंत निष्प्रभ भावनेने काम करत असतो आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा हे काम केलं पाहिजे. म्हणून तुम्हाला ही माझी कळकळीची विनंती आहे, येणाऱ्या काळात आपल्याला वारकरी संप्रदाय आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा नेता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे.